वाद उफाळताच पार्थ पवार जमीन सरकारला परत देण्याची शक्यता, तर जमीन खरेदी गैरव्यवहाराप्रकरणी सरकारकडून चौकशी समितीची स्थापना, महिनाभरात चौकशी अहवाल सरकारला सादर करणे. पार्थ पवार जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांच्या नंतर अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची देखील उपस्थिती. पुण्यामधल्या कोरेगाव पार्क जमीन व्यवहाराच्या प्रकरणी 8 आरोपींवरती गुन्हा दाखल. फिर्यादीनुसार गुन्हा दाखल. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती, पार्थ पवार यांचं मात्र नाव नाही. पुण्यामध्ये पार्थ पवार यांच्या विरोधात मनसे आक्रमक. पार्थ पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं मनसेकडून दहन. जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी कारवाईची मागणी. धनंजय मुंडेंच्या आरोपांच्या नंतर मनोज जरांगेकडून ऑडिओ क्लिप दाखवत पलटवार. नार्को टेस्ट करण्यासाठी तयार, पण धनंजय मुंडेंचा सीडीआर काढा, मनोज जरांगे यांची मागणी. आपल्याला पृथ्वीवरून संपवण्यासाठी जरांगे यांची धडपड सुरू. धनंजय मुंडे यांचा आरोप. मराठा आरक्षणावर समोरासमोर येऊन चर्चा करावी, मुंडेंचं चॅलेंज. बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटलं. आंदोलकांची हत्तरगी. टोलनाका परिसरात जोरदार दगडफेक. ऊस दर निश्चितीची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे आंदोलक आक्रमक. पुण्यामधल्या डोळस कुटुंबियांच्या फसवणुकीच्या प्रकरणी नाशिकमधून 3 आरोपींना घेतलं ताब्यात. मांत्रिक दीपक खडके, वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर पोलिसांच्या ताब्यात. डोनाल्ड ट्रम्प पुढल्या वर्षी भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता. मोदींनाच वाटतंय मी भारतामध्ये यावं, असं ट्रम्प यांचं वक्तव्य. तर मोदी महान माणूस, अशा शब्दांमध्ये केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक. शहापूरचा तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. वारसा नोंद करण्यास 10,000 रुपयांची केलेली मागणी.